नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्रीशा क्रिएशन या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सुक्या बांगड्याची तिकलं बनवणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं मी 2 सुके बांगडे घेतलेले आहेत. हा वाळलेला बांगडा आहे. हा स्वच्छ धुवून आपल्याला क्लीन करायचा आहे. इथं बघू शकता मी बांगडा क्लीन करून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. ते मस्त असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे मी घालून घेतलेत. आता तो ब्राऊन होईस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता हे मस्त असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट 2 चम्मच, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून परतून घ्यायचं आहे. मी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर याचं थोडंसं वाटण करून घेतलेलं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे सर्व 5 मिनिटं मस्त असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये टाकून घेतलं. आपल्याला जेवढी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, कमी जास्त करू शकता. आता एक 5 मिनिटं आपल्याला हे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येईल तोपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये साफ केलेला वाळलेला बांगडा मी टाकून घेतलेला आहे. वाळलेल्या बांगड्याच्या तिकल्यामध्ये आंबटपणा आल्याशिवाय तिकल्याला चव ही येणारच नाही. बाजारामध्ये तुम्हाला वाळलेली चिंच किंवा आमसोल मिळतं. मी थोडंसं ह्याच्यामध्ये आमसोल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही तिकल्याला छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथं बघू शकता आपलं वाळलेल्या बांगड्याचं तिकलं बनवून तयार आहे.